नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या भागामध्ये पाहिलं होतं की विकारी आणि अविकारी शब्दांचे प्रकार. विकारी शब्दांमध्ये आपण शब्दांचे प्रकार पाहिले होते. आता आपण पाहणार आहोत अविकारी शब्द. अविकारी शब्दांचे एकूण 4 प्रकार आहेत: क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आता मी तुम्हाला 2 प्रकार समजावून सांगते आणि आपण त्यांची नंतर उदाहरणं पाहूया. आता क्रियाविशेषण अव्ययामध्ये काय सांगितलेलं आहे की जे अव्यय क्रियेविषयी माहिती देताना त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणजेच काय तर अव्यय क्रियेविषयी, जसं की मी तुम्हाला उदाहरणामध्ये सांगते, गोगलगाय हळूहळू चालते. तर हळूहळू हे अव्यय काय आहे, त्याची म्हणजे काय सांगितलेलं आहे, गोगलगाय काय करते, ती हळूहळू चालत आहे. काल खूप पाऊस पडला. तर काल काय झालं, क्रियाविशेषण अव्यय झालं. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय, जे अव्यय 2 शब्द, वाक्ये किंवा वाक्य यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. आता तुम्हाला समजलं असेल की उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय, तर 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारा शब्द. समजलं? 2 सेंटेंस को जॉइन करने वाला वर्ड. ठीक आहे. तर उदाहरणं काय दिलेलं आहे, आणि, पण, किंवा, तसेच. म्हणजेच काय, आपण एखाद्या वाक्य बोलत असताना जेव्हा आपल्याला अजून एक वाक्य किंवा एखादा शब्द आपल्याला जोडायचा असतो, तेव्हा आपण ह्या शब्दांचा काय करतो, वापर करतो. त्यालाच काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय. समजलं? इथे पुन्हा एकदा सांगते, जे अव्यय क्रियेविषयी माहिती देताना त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ हळूहळू आणि काल. आता उभयान्वयी पण तुम्हाला समजलेलं आहे की 2 वाक्य किंवा शब्द किंवा वाक्यांमध्ये जोडताना वापरला जाणारा शब्द. आता हे अविकारी शब्द अगदी सोपा आहे, तुम्हाला येणारच. आता आपण काय करूया, ह्याचे 5 किंवा 10 उदाहरणं पाहूया, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आपण पहिले क्रियाविशेषण अव्ययाचे 10 प्रकार पाहूया आणि उभयान्वयी अव्ययाचे 10 उदाहरणं पाहूया. सॉरी, प्रकार नाही, उदाहरणं पाहूया. ठीक आहे, चला तर आपण उदाहरण पाहू. आपण क्रियाविशेषण अव्यय याचे 10 उदाहरण पाहूया. क्रियाविशेषण अव्यय एकदम सोपं आहे. म्हणजेच काय, क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट केव्हा घडली, कशी, कधी, कुठे, जेव्हा, या सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा त्या वाक्यात सापडतात त्यालाच म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. आपल्याला एखादं वाक्य ते काय सांगत आहे, कोणत्या वेळी घडलं, का घडलं, कशी घडली, जेव्हा आपल्या त्या वाक्यामध्ये तो एखादा शब्द आपल्याला कळतो तेव्हा त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. आता मी तुम्हाला काय म्हणाले, केव्हा, कधी, कुठे आणि कसे, तेव्हा त्या वाक्यामध्ये लगेच समजतं की हे क्रियाविशेषण अव्यय आहे. आता आज शाळेत खूप मजा आली. शाळेत खूप मजा आली. आता कधी आली, कधी आली हे जर सांगायचं झालं तर आज शाळेत खूप मजा आली. म्हणजेच काय, तर आज हे काय झालं, क्रियाविशेषण अव्यय. मी काय म्हणाले, काय, कधी, कुठे आणि कशी. बघा, हे लक्षात ठेवल्यावरती तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. बघा हा, काल मी बाजारात गेलो. बाजारात कधी गेलो, तर काल गेलो. कुठे गेलो, तर बाजारात गेलो. कधी, कधी गेलो, तर काल गेलो. म्हणजेच काय, काल हे काय झालं, क्रियाविशेषण अव्यय. मी परत एकदा सांगते, काय, कधी, कुठे. बघा, हे खूप सोपं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता नेहमी अभ्यास करा. काय सांगितलेलं आहे की नेहमी अभ्यास करा. आता त्यांनी सांगितलेलं आहे कधी कधी अभ्यास करा, नेहमी अभ्यास करा. हे आपण शब्द म्हणजे आपण अभ्यास करताना वापरतो, आपल्या तोंडी येतात. तेव्हा नेहमी अभ्यास करा.
कधी अभ्यास करा, तर नेहमी अभ्यास करा. तर नेहमी काय झालं, त्याचं क्रियाविशेषण अव्यय. तिथे एक मंदिर आहे. कुठे? बघा इथे प्रश्न, कुठे? तिथे एक मंदिर आहे. तिथे काय आहे? तर तिथे मंदिर आहे. समजलं? तर तिथे. लवकर लवकर निघा किंवा लवकर लवकर या. कुठे? तर लवकर लवकर या. हा सुद्धा काय झाला, एक क्रिया विशेषण अव्ययाचा काय झालं प्रकार झाला. म्हणजेच काय, तर आपण आता काय या विशेषण अव्यय म्हणजेच काय, तर जे अव्यय क्रियेविषयी माहिती देताना क्रिया विशेषण अव्यय म्हणतात, त्यांनाच काय म्हणतात, क्रिया विशेषण अव्यय. आता ह्या क्रियामध्ये आज शाळेत खूप मजा आली. ही क्रिया झाली की नाही, पण कधी झाली, कुठे झाली, केव्हा झाली, जेव्हा प्रश्नांची उत्तर त्यांना काय म्हणतात, क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. आता आपण पाहणार आहोत उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय. आपण पहिला पाहिलं होतं, पण पुन्हा एकदा पाहूया की उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय आणि त्यांचे उदाहरण. ठीक आहे, चला तर मग. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, आपण मगाशी पाहिलं होतं. जे अव्यय दोन शब्द, वाक्य किंवा वाक्यांश यांना जोडतात त्यांनाच काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय. म्हणजेच काय, दोन शब्द, दोन वाक्य किंवा दोन वाक्यांश यांना जोडणारा शब्द म्हणजेच काय, उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्ययामध्ये मी इथे उदाहरणं दिलेली आहे. तर राम आणि श्याम काय आहेत, मित्र आहेत. म्हणजे ते काय, इथे दोन शब्दांचा काय झालेला आहे, वापर झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या दोघांना जोडणारा शब्द कोणता आहे, आणि. तर आणि काय झालं, उभयान्वयी अव्यय. मी गेलो पण तो नव्हता. आता बघा, त्याने काय सांगितलं आहे, मी गेलो. तिकडेच त्याचा सेंटेन्स काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. तो गेलाय तिथे, पण त्याला पुढे काहीतरी सांगायचं आहे. तर मी गेलो पण तो नव्हता. तर म्हणजेच काय, ह्या दोन वाक्यांना कोणता शब्द जोडलेला आहे, पण. तुम्ही पत्र अथवा ईमेल पाठवा. आता काय करायचं आहे, त्यांना काहीतरी संदेश द्यायचा आहे. तर तो संदेश द्यायचा किंवा मेसेज. तर काय म्हणता येते की तुम्हाला दोन दिलेले आहेत ऑप्शन, एक तर पत्र तरी पाठवा, नाहीतर ईमेल तरी करा. तर त्याच्यासाठी कोणता शब्द आलेला आहे, अथवा. म्हणजेच काय, तुम्ही पत्र अथवा ईमेल पाठवा. जर तू अभ्यास केला तर यश मिळेल. म्हणजेच काय, तर त्यांना काय सांगायचं आहे, जर तू अभ्यास केला तर यश मिळेल. तर इथे कोणते दोन शब्द जोडलेले आहेत, तर जर आणि तर. आता बघा, तू अभ्यास केला यश मिळेल, हे काही वाक्याला परिपूर्णता आहे का, किंवा त्याला काही अर्थ आहे का, नाही. पण जर आणि तर वापरल्यामुळे काय झाले आहे, त्या वाक्याला काय झालेला, अर्थपूर्ण शब्द मिळाला आहे. तर बघा, जर तू अभ्यास केला तर यश मिळेल. म्हणजेच काय, अभ्यास केल्यानंतरच काय होईल, यश मिळेल. सीता व गीता दोघी बहिणी आहेत. आता इथे व्यक्तिगत दोघींबद्दल सांगायचं आहे. तर सीता व कोण, गीता, दोघी काय आहेत, बहिणी आहेत. तर ह्या दोन नावांना काय जोडलेलं आहे, व हा शब्द काय झालेला आहे, जोडलेला आहे. तर हे झालं उभयान्वयी अव्यय. दोन शब्दांना, दोन वाक्यांना, दोन वाक्यांशला जोडणारा शब्द म्हणजेच काय, उभयान्वयी अव्यय. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, चला तर. अव्यय. आता शब्दयोगी अव्ययामध्ये काय आहे, सगळ्यात सोपं, जे अव्यय नाम किंवा सर्वनाम यांच्याशी संबंध दाखवतात त्यातल्याच काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. आता नाम आणि सर्वनाम, आपण नाम सर्वनाम पाहिलं. नाम म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे. सर्वनाम म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे. नाम म्हणजे काय, एक विशेष दिलेलं नाव. सर्वनाम म्हणजे काय, संबोधित केलेलं नाव. ठीक आहे. आता काय सांगितलेलं आहे, नाम आणि सर्वनाम. आता इथे प्रत्येक वेळेला तुम्ही बघायचं येते की नाम कोणतं आहे, सर्वनाम कोणतं आहे आणि कोणता संबंध दिलेला आहे. तर इथे काय दिलेलं आहे, उदाहरणामध्ये पुस्तक टेबलावर आहे.
आता पुस्तक टेबलावर आहे, तर शब्दयोगी अव्यय कसं ओळखायचं? तर पुस्तक कुठे ठेवला आहे? टेबलावर. टेबलावर जो हा वर शब्द आहे ना, तो काय आहे? मी विद्यार्थ्यांना सांगताना अगदी सोप्या भाषेत सांगते. एखाद्या वस्तूसोबत असणारा शब्द जो डिरेक्शन सांगतो, वर, खाली, बाजूला, शेजारी, जवळ, लांब, दूर, मागे, पुढे, वर, खाली, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या डिरेक्शन सांगतात, त्यालाच आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. सगळ्यात सोपं. पुस्तक टेबलावर आहे. आता सांगा, मुले बाहेर खेळत आहेत. तर मुलं कुठे खेळत आहेत? तर बाहेर खेळत आहेत. माझ्या पाशी पेन आहे. तर माझ्या पाशी, पाशी म्हणजेच काय? माझ्याकडे. तर माझ्या पाशी काय आहे? पेन आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, एखादा नाम आणि सर्वनामाला जोडलेला शब्द म्हणजेच काय? शब्दयोगी अव्यय. आता इथे काय दिलेलं आहे? माझ्या घरासमोर. आता घरासमोर बरोबर काय झालेलं आहे? घरासमोर काय झालेलं आहे? खूप झाडे आहेत. ठीक आहे. माझ्याजवळ खूप पैसे आहेत. आता माझ्याजवळ म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण यांना जोडून आलेला शब्द म्हणजेच काय? शब्दयोगी अव्यय. मी तर खरं सांगू, मी तर सरळ डिरेक्शनमध्ये सांगते की आजूबाजूला, वर, खाली जे काय आहे ते आपण सोप्या भाषेमध्ये त्यांना सांगू शकतो की एखादा नाम आणि सर्वनामाला जोडलेला शब्द, त्याचा काही संबंध दाखवला जातो, त्यालाच काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. आता शेवटचा प्रकार म्हणजे कोणताच आहे? केवल प्रयोगी अव्यय. आपण तो पाहूया. केवल प्रयोगी अव्यय अगदी सोपा आहे. एक्सक्लेमेशन चिन्ह येथे दिलेलं आहे. म्हणजेच काय? तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय? जे अव्यय मनातील भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात? केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. तर खूप सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. ते चिन्ह जर असेल, हे आहे केवल प्रयोगीचं चिन्ह म्हणजेच काय? एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे. तर अरे तू इथे कसा? तर इथे कोणता आहे? त्याच्या काय झालेलं आहे? अरे. म्हणजे अचानक समोर आल्यावरती आपण म्हणतो अरे तू इथे कसा? तर अरे हा केवळ प्रयोगी आहे. अच्छा, अग, शाबास म्हणजेच काय? अच्छा, आता मला कळले. अगं जरा ऐक ना. शाबास, किती छान काम केलंस. आता हे जे शब्द आहेत ते काय करतात? मनातील भावना काय करतात? व्यक्त करतात. बरोबर की नाही? म्हणूनच ह्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे आपलं अविकारीचे जे 4 प्रकार आहेत, कोणते कोणते पाहिले आपण? क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. हे काय झाले? अविकारी शब्दाचे 4 प्रकार आहेत. तर आपलं विकारी आणि अविकारी म्हणजे शब्दांच्या जाती ज्या 8 प्रकार होते ते आपण उदाहरणासहित पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे आज आपला शब्दांच्या जाती हा जो व्याकरणाचा जो पहिला टप्पा आहे तो इथे संपूर्णपणे शिकवून झालेला आहे. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण छोटे छोटे जे व्याकरण आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच प्रकारे येणाऱ्या पुढील भागामध्ये हिंदीचे पण काही व्याकरण आहेत, ग्रामर जे आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर असंच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.